फोटो काढतो माईक चालू करा या आज क्रांतीसूर्य बिरसा मुंडा यांची जयंती इथं सर्वात आधी तर माझ्या सर्व आदिवासी बांधवांना मी क्रांतिकारी जय आदिवासी म्हणतो। आणि आज महाराष्ट्रभर जो मोठे रखडलेले जे मोठे मोठे जे प्रश्न आहेत की आदिवासींना बिकट अवस्थे कारणाने बऱ्याचशा काही गोष्टीची वेदना त्या सहन करावं लागते। शेंदुरवादा गावामध्ये एक चांगल्या प्रकारे भगवान बिरसा मुंडा यांची जयंती साजरी केलेली आहे। या जयंतीच्या उद्दिष्ट असा होता की जनजागृती करणं आणि स्थानिक लेवलचे जेवढे काही प्रश्न आहेत ते अनेक प्रश्न आहेत। म्हणून आपण शासनाला हेच आवाहन करतो की आपण या जे प्रश्न आहेत आदिवासींचे हे लवकरात लवकर मार्गी लागायला पाहिजे। त्याचा पाठपुरावा आम्ही आमच्या वतीनं बांधवांना तुम्ही काय आवाहन करणार? समाज बांधवांना हेच आवाहन करणार आहे की शिका, संघटित व संघर्ष करा। महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जो आपल्याला कानमंत्र दिलेला आहे या अनुषंगाने आपण सर्वांनी ते त्या पद्धतीने चालले पाहिजे। आपलं नाव? राजू रुस्तुम मनोरे, आदिवासी समाजसेवक। मिशनरांच्या शाळेमध्ये त्या ठिकाणी टाकण्यात आलं आणि त्यावेळेस जे काही प्रार्थना व्हायचं, जो काही परिपाठ त्या ठिकाणी व्हायचा तो त्या ठिकाणी त्या मिशनरांच्या पद्धतीनं टाकणार, इंग्रजांच्या पद्धतीनं ते कुठेतरी भगवान बिरसांना त्या ठिकाणी खटकलं की आपण तर निसर्ग पूजक आहोत, बरोबर आहे का नाही? ही जी काही धर्म व्यवस्था जी आहे, धर्म संकल्पनेची जी परंपरा आहे ती फक्त आता 500-600 वर्षापूर्वी त्या ठिकाणी अस्तित्वात आली। कुठलाही धर्म भारतीय व्यवस्थेमध्ये हा 500-700 वर्षापूर्वीचा नाही, ते प्रथम आपण लक्षात घ्यायचं। सगळेच धर्म 500-700 वर्षापूर्वी स्थापन झालेले आणि धर्म हा त्या ठिकाणी माणसासाठी आहे, हे प्रथम लक्षात घ्यायचं। धर्म हा माणसासाठी आहे, माणसानं जगवला तर तो धर्म आणि माणसानं जर जपला तर तो धर्म आणि त्याच्याही पेक्षा मोठा जर धर्म असेल तर तो मानवता धर्म हा त्या ठिकाणी आपण म्हणू शकतो। कारण माणसानं माणसाच्या परिस्थितीची जाणून ठेवणं, माणसाने माणसाच्या मदतीला जाणून जाणं, त्याच्या संकटामध्ये त्याच्या संपादक असणारे या ठिकाणी माधवभाऊ खिल्लारे ज्यांचा या ठिकाणी सत्कार परशुराम माळे हे करतील अशी मी त्यांना विनंती करतो। धन्यवाद साहेब। शिरोदा सर्कलमध्ये ज्यांचं खूप मोठं कार्य आहे, आपले आवडते आणि लाडके असे भाऊ टेके ज्यांचे सत्कार या ठिकाणी गोपीनाथ भाऊ यांनी करावं असं त्यांना विनंती करतो। पण समाज हिंमत ना होय दादा ना होय यांना कारण असं का आपण समाज संघटित करतो आणि जे करत त्याला नाव ठेवा।